नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळमधील उमरखेड कडकडीत बंद। कर्करोगग्रस्त आणि ऍसिड हल्ल्यातील पीडितांसाठी फॅशन शोचं पुण्यात आयोजन। राष्ट्रवादीची मंगल कलश यात्रा अमरावतीत दाखल। आणि गोंदिया जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाने फळबागांना मोठा फटका। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। जालन्याचं राऊत कुटुंब पहलगाम हल्ल्यात थोडक्यात बचावलंय। हल्ल्यातील एका संशयिताने आदल्याच दिवशी आदर्श राऊत यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे। बैसरण व्हॅली येथे मॅगीच्या स्टॉलवरती एका व्यक्तीने आदर्श याच्यावर संवाद साधत माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यानंतर आदर्शने त्यातील एका संशयितेला ओळखलंय आणि त्या व्यक्तीची माहिती NIA ला मेलद्वारे कळवली आहे। जेव्हा रिलीज झाले ना त्या दिवशी सगळं मला लक्षात आलं की बाबा हे आपण तिथे होतो आणि याच्यातले एक माणूस आपल्याला बोलला होता। NIA ला आम्ही ते ईमेल पण केलेलं आहे की तुम्ही जे माणूस तिथं एक माणूस मी स्वतः तिथं बघितलं ते मला पण संशयास्पद वाटत होते कधी म्हणजे होते तर ते आपल्या नॉर्मल जिथं काश्मीरी जे त्यांचं अटायर असतं त्याच्यामध्येच होते ते, पण ते थोडीशी त्यांचं बोलणं वगैरे असं जर डायरेक्ट जात विचारणं म्हणजे हा थोडं काय डिस्कशन काय झालं म्हणजे काय नाही। मला तर ते फक्त इतकंच म्हणले होते की तुम्ही काश्मीरी आहात का, काश्मीरी तर वाटत नाही, हिंदू आहे का तुम्ही? म्हणजे नाही बाबा मी तर इथलाच आहे। म्हणजे असं ऐकून थोडं मला वाटलं असं जात कोण विचारतं म्हणजे आपण फिरायला वेगळं वाटलं तुम्हाला? हां। पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून यवतमाळच्या उमरखेड शहरात 100% कडकडीत बंद पाळण्यात आलाय। शहरातील सर्व व्यापारी वर्ग, सामाजिक संघटना तसेच सर्वपक्षीय राजकीय प्रतिनिधींनी एकत्र येत हा बंद यशस्वी केलाय। या बंद दरम्यान शहरातील सर्व दुकानं, आस्थापना बंद ठेवण्यात आला होता। दहशतवाद्यांच्या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत पाकिस्तानी तिरडी उचलून पाकिस्तानचा प्रतिकारात्मक पुतळा जाळण्यात आलाय। आंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होते। नवस फेडण्यासाठी नाशिकच्या सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा दरेगाव जवळ अपघात झाला, तर त्यात 26 भाविक जखमी झालेत। या अपघातामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। प्रशासनाने सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी होती, तर अपघाताची माहिती मिळताच नांदुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलंय। बोगस मका बियाणे देऊन यवतमाळमधील 35 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे। जिल्ह्यातील बाभुळगाव, नेर आणि कळंब तालुक्यातील 35 शेतकऱ्यांनी हैदराबादच्या आयुष ॲग्रोटेक कंपनीकडून मक्याचे बियाणे घेऊन 120 एकर क्षेत्रावर लागवड केली होती। मात्र बहुतांश शेतांमध्ये कसलीच कणीस आली नाहीयेत। याबाबत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी करत कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे। फसवलं म्हणजे बियाणंच आम्हाला बोगस देण्यात आलं का जे बियाणं उगवल्यानंतर कणसं आले पण त्याच्यात दाणे नाही भरले आणि त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे। आणि उत्पादन जे आम्हाला व्हायला पाहिजे होतं कमीत कमी एकरी 40 क्विंटल आणि त्यांनी दिलेला भाव 2,500 रुपये क्विंटल, तर 40 दुनी 60 आणि 80,000 रुपये प्रत्येक एकरात आम्हाला उत्पन्न होणार होतं। माझ्या मक्याची लागवड 2-2.5 एकराची आहे आणि त्यामुळे मला 2 लाख रुपयाचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे। तरी आम्ही काल पालकमंत्र्यांना भेटून, कलेक्टरना भेटून, कृषी अधीक्षकांना भेटून आमच्या तक्रारी दाखल केलेल्या आहे। त्यांच्याकडून आम्हाला सरकारकडून न्याय भेटेल ही अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही यांना पाचारण करून खरी माहिती काय आहे शेतावरची याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही हे सगळं अरुण नामदेवराव दामेधर। गोंदिया गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट इंग्लिश दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई करत तब्बल 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे, तर इतर तिघे अजून फरार आहेत। भागवत टोला शिवारामध्ये धर्मेंद्र डहारे हा इतर साथीदारांच्या मदतीने बनावट दारू निर्मिती करत असल्याचं चौकशीत समोर आलंय। यासह बुलेटिनमध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा,
अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विशेषतः आंबे झाडावरून गळून पडल्याने हा मोसम वाया गेल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेली फळबागांची लागवड उद्ध्वस्त झाल्याने प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काल पडलेल्या अचानक पावसामुळे माझ्या शेतातले जे फळबाग आंब्याचे फळबागची शेती आहे, या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यामध्ये नीलम प्रकारचा जो आंबा आहे, नीलम आंबा खूप प्रमाणात झालेला आहे. तो आकाराने मोठा झालेला आहे. एक ते 1.5 किलोचा होतो, 1 ते 1.25 किलोपर्यंत आंबा होतो, परंतु तो अर्धा पाऊण किलोचा आंबा झालेला आहे. त्याच्या वजनामुळे की काय माहीत नाही, पण जो जोराचा सुसाट्याचा वारा सुटला होता, त्या वाऱ्यामुळे आणि गारयुक्त पाणी पडल्यामुळे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. फळगळती झालेली आहे. आपण पाहू शकता, हे खूप प्रमाणात फळ गळलेलं आहे. एकच नाही तर असे बहुत सारे आंब्याचे झाड आहेत, त्या झाडाखाली असे तुम्हाला खूप प्रमाणात फळ गळलेला दिसेल. मी शासनाला विनंती करेन की जे वेगवेगळ्या प्रकारचे फळबाग शेती करतात, त्या शेतकऱ्यांना असे नैसर्गिक जे नुकसान होते, त्या नुकसानाचा काहीतरी भरपाई द्यावा शासनाने. काल दुपारी बीडच्या पाटोदा शहरालगत असलेल्या राऊत वस्तीवर अचानकपणे लागलेल्या आगीत सुमारे 900 कडंब्याच्या गाठी जळून राख झाल्यात. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीचं स्वरूप सुरुवातीला किरकोळ होतं, मात्र कडब्याचे साठे पेटल्याने आग आणखीन भडकली. तर या घटनेत 2 जनावरं जखमी झाली आहेत, मात्र टँकरच्या सहाय्याने नागरिकांनी आग आटोक्यात आणली आहे. हे वैरण होती, वैरण 500 जुनी आणि 400 नवीन अशी मिळून 900 कडबा त्या विजेच्या ह्याच्यामध्ये भस्मसात झाला आहे. आग लागायचं कारण सांगू शकता का पाटील? आग आपल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि जवळून हे आपल्या ज्या MSCBच्या ज्या तारा गेल्या त्या त्यांचे शॉर्ट सर्किट होऊन जोराच्या हवेमुळे जे शॉर्ट सर्किट झाले आणि ठिणग्या ह्याच्यामध्ये पडून हे संबंधित सर्व नुकसान झालेलं आहे. आणि याच्यामधनं प्रसंगाने एक म्हैस आणि एक वगार वाचली सोडली, पण त्याच्याही तीही जवळ बऱ्याच प्रमाणात भाजली गेली आहे. सातारच्या माणमध्ये दुष्काळग्रस्त गावांना पाणी पुरवठा करणारे अनेक टँकर गळक्या अवस्थेत आहेत. दुष्काळी भीषणात असताना अशा गळक्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. माण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून गळके टँकर बदलावे अशी मागणी यावेळी स्थानिकांनी केली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश करसे यांनी प्रशासनाला दिलाय. मान खटावच्या वाडी वस्त्यावरती टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे, परंतु जे टँकर पाणी पुरवठा करायसाठी लावलेले ते इतक्या गळक्या स्वरूपाचं आहेत की ते टँकर त्या वाडी वस्त्यावर जाऊस्तोवर ते निमार्द पाणी सांडून जातं आहे. खरं तर ही प्रशासन मान खटावच्या जनतेच्या भावनांशी खेळतं आहे. पाणी देताना सुद्धा त्यांना जर अशी जर पिळवणूक किंवा अशा पद्धतीनं अवहेलना केली जात असेल तर इथून पुढच्या काळामध्ये मान खटावमध्ये पाण्यासाठीचा संघर्ष उग्र पद्धतीनं झाल्याशिवाय राहणार नाही.
महायुतीने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेत येऊन सुद्धा अद्याप कर्जमाफी झाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी 15 एप्रिलला जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण स्मशानात सरकारची चिता रचून 5 दिवस आंदोलन केलं होतं. तरीही कर्जमाफी संदर्भात हालचाल न झाल्याने शेतकऱ्यांनी काल पैठणच्या गोदावरी नदीपात्रात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावत पारंपरिक पद्धतीने दहाव्याचा कार्यक्रम करत निषेध नोंदवलाय. या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो. या महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती ओम शांती शांती शांती. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी कोण म्हणतं देत नाही. याचा बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळतील. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची ही एक महत्त्वाची बातमी आहे. ऍसिड हल्ल्यातील पीडित आणि कर्करोगग्रस्त रुग्णांबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी पुण्यात फॅशन शो आयोजन करण्यात आलाय. कुसुम वात्सल्य संस्थामार्फत एका सेवाभावी फॅशन शोचं आयोजन करण्यात येणार आहे. पीडितांनी दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी आणि निराशेला न जुमानता त्यातून बाहेर पडावं हा या शोचा मुख्य हेतू असल्याची माहिती कुसुम वात्सल्य संस्थेच्या वैशाली पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. आणि हा फॅशन शो 5 मे रोजी पुण्याच्या खानापूरमधील फोर्ट व्ह्यू रिसॉर्टमध्ये पार पडणार आहे. कुसुम वात्सल्य फाउंडेशनतर्फे नेहमीच असे विविध क्षेत्रातले विविध लोकांना वेगवेगळ्या विषयावर घेऊन एक वेगळा कॉन्सेप्ट घेऊन आपण शो आयोजित करत असतो. याला ॲक्च्युली पेजंट शो म्हणता येतो, फॅशन शो नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम आपण करतो. एक व्यासपीठ देतो. त्या व्यासपीठावर जे काही ते कला सादर करतील, वॉक असू दे, टॉक असू दे किंवा त्यांची काही डान्स कॉम्पिटिशन असते, बऱ्याच गोष्टी वेगवेगळी कला सादर करतात फूड सोडून. तर तिथे आपण त्यांना प्रत्येकाला विनर, फर्स्ट रनरअप, सेकंड रनरअप यांना तर आपण गिफ्ट आणि ते साडी, क्राऊन वगैरे हे सगळं देणारच आहोत. सर्टिफिकेट्स आहेत, सॅश आहेत, क्राऊन्स आहेत, ज्वेलरी गिफ्ट्स आहेत, ट्रॉफी आहे, सर्टिफिकेट्स आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेली मंगल कलश यात्रा काल अमरावतीत मोठ्या जल्लोषात दाखल झाली आहे. यात्रेचे पंचवटी चौकात फुलांची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आलंय. अनेक दिंड्या, महिला मंडळ आणि युवकांनी या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. तर महाराष्ट्रातील विविध स्थळांमधून आणलेली माती आणि नद्यांचं पाणी असलेले मंगल कलश रथावर सजवण्यात आला होता.
जी आहे ती अमरावतीमध्ये दाखल झालेली आहे. नेमका काय उद्देश आहे या मंगल कलश यात्रेचा? संयुक्त महाराष्ट्राच्या 65व्या वर्षी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज सन्माननीय अजितदादा पवार यांच्या गटाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आयोजित केलेली आहे. 1, 2, 3, 4 दिवस हे मुंबईमध्ये या कलश यात्रेचा समारोप होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधले ज्या काही नद्या आहेत त्या नद्याचं पाणी एकत्रित करणं, त्यासोबत असणाऱ्या संतांची जी भूमी आहे त्या संतांच्या भूमीची जी माती जमा करणं, ती कलशामध्ये टाकणं आणि ते कलश एकत्रित करून आमचा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र आहे. गेल्या 65 वर्षापासून आमचा महाराष्ट्र आणि तो संयुक्तच राहणार आहे. आणि हा संदेश सामान्य माणसापर्यंत पोहोचणं, सर्वसामान्य जनतेला एकत्रित करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्माननीय अजितदादा पवार गटाच्या अजितदादाच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय तटकरे साहेब असेल, सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल असेल, सन्माननीय छगन भाऊ भुजबळ साहेब असेल. बीडमधील भगवानगडावर माऊलींचं मंदिर बांधण्यात येत आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून देणग्यांचा ओघ सुरू झालाय. बीडमधील पाटोद्याच्या मौजे सोने सावरगाव ग्रामस्थांनी माऊली मंदिरासाठी तब्बल 1,03,00,000ची देणगी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडे सुपूर्द केली आहे. नामदेव शास्त्रींनी गावकऱ्यांचे आभार मानत त्यांना आशीर्वाद दिलेत. आज दिनांक 28/4/2025 सोने सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड 1,03,00,000 रुपये झालेले. भगवान बाबा की काही महिन्यांपूर्वी महाबळेश्वरच्या वेण्णा तलाव परिसरातील 28 स्थानिक स्टॉल धारकांवर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली होती. तर या कारवाई विरोधात व्यावसायिक न्यायालयात गेलेत आणि हायकोर्टाने प्रशासनाने त्यांना तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप कारवाई झाली नसल्याने संतप्त व्यावसायिकांनी आता वेण्णा लेकमध्ये 2 मे रोजी जलसमाधी घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. 7 जून 2023 रोजी वनविभागाने या ठिकाणी सुरू असणाऱ्या 28 कुटुंबांना अतिक्रमण विरोधी कारवाई करून त्या ठिकाणी हे स्टॉल काढून घेतलेले आहेत. या गोष्टीला जवळपास आता 2 वर्ष होत आहेत. जिल्हा प्रशासनाच्याकडे आम्ही मागणी केली असता जिल्हा प्रशासनाने याकडं अतिशय दुर्लक्ष केलं. कोणताही निर्णय याबद्दल दिला नाही. म्हणून आम्ही स्टॉलधारकांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करत असताना मान्य उच्च न्यायालयाने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी 4 आठवड्याच्या आतमध्ये या प्रकरणावर अंतिम निर्णय देण्याच्या आदेश त्या ठिकाणी पारित केले. या गोष्टीला देखील जवळपास वर्ष होऊन गेलेलं आहे. तरी देखील अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. आणि आता न्यायपालिकेनं न्याय देऊन देखील न्याय मागायचा कोणाकडे, अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांवर निर्माण झालेली आहे. म्हणून येणाऱ्या 2 तारखेला जो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पर्यटन महोत्सव या महाबळेश्वर शहरामध्ये होत आहे, या 2 तारखेलाच आम्ही सर्व लोक हे 28 स्टॉलधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसह मी स्वतः देखील या ठिकाणी वेण्णा लेकमध्ये जलसमाधी घेण्यात. यासह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.